मागील काही भागात आपण ऋग्वेदिक काळातील राजकीय रचना, सामाजिक जीवन, आर्थिक परिस्थिती आणि धार्मिक स्थितीचा आढावा घेतलेला आहे. आणि शेवटी आपण उत्तरवेदिक काळाला थोडक्यात जाणून घेतलं. आज या भागात आपण ऋग्वेदिक काळातील राजकीय रचना आणि उत्तरवेदिक काळातील राजकीय स्थिती यांची तुलना करूया. ऋग्वेदिक काळातील राजकीय रचना उत्तरवेदिक काळ येता येता कशा पद्धतीने बदलत गेली याचा आपल्याला अंदाज येईल. आपण बघितलं होतं की ऋग्वेदिक काळातील राजाकडे मर्यादित अधिकार होते. कारण राजासोबत सभा आणि समिती अशा दोन संस्था कार्य करायच्या. सभेमध्ये त्या राज्यातील ज्येष्ठ नागरिक सहभागी व्हायचे, तर समिती ही ग्रामसभेप्रमाणे होती. राजाला निर्णय घेताना यांचा सल्ला घ्यायला लागायचा. यामुळे राजावर निर्णय घेताना मर्यादा यायच्या. पण उत्तरवेदी काळ येता येता सभा आणि समिती यांचं महत्त्व कमी होत गेलं. आता राजाकडे अतिरिक्त अधिकार आले होते. याशिवाय उत्तरवेदी काळात विविध पदांची निर्मिती करण्यात आली. या पदांमध्ये खजिनदार, खबरी किंवा संदेशवाहक, महसूल अधिकारी म्हणजेच कलेक्टर अशी पदे निर्माण झाली. ऋग्वेदिक काळातील राजकीय रचनेतील मुख्य घटक म्हणजे जन. बऱ्याच विसूंपासून जनाची निर्मिती होते आणि विसूंची निर्मिती बरेच ग्राम एकत्र येऊन व्हायची. तर ग्रामची निर्मिती ही कुलांपासून व्हायची. याचा अर्थ म्हणजे ऋग्वेदिक काळातील कुल हे राजकीय रचनेतील प्राथमिक मूलभूत घटक आहेत. उत्तरवेदिक काळात यातील काही जन एकत्र येऊ लागले आणि यांपासूनच मोठमोठ्या साम्राज्यांची निर्मिती झाली. या साम्राज्यांना जनपद म्हटलं गेलं. या जनपदांना राष्ट्रसुद्धा म्हणतात. राष्ट्र म्हणजे आपल्या ताब्यात असलेला भूभाग. म्हणजे उत्तरवेदिक काळातील राजांकडे स्वतःचे साम्राज्य, स्वतःचा भूभाग असायचा. पण ऋग्वेदिक काळातील राजाकडे स्वतःच्या साम्राज्याची निश्चित अशी जमीन नव्हती. त्या काळातील लोक मुख्यतः भटके होते. तर उत्तरवेदिक काळात जनपदांची स्वतःची जमीन होती आणि त्यावर हे लोक राज्य करायचे. आता ऋग्वेदिक काळापेक्षा उत्तरवेदिक काळातील राजाकडे अतिरिक्त अधिकार आले होते. यामुळे आता राजा स्वतःला मोठमोठ्या पदव्या देऊ लागला होता. याने स्वतःला एकरथ, राजवैश्यजन, अहिला भुवनपती याचसोबत सम्राट अशा याने पदव्या दिल्या. उत्तरवेदिक काळात बरेच जनपद तयार झाले होते. या जनपदांपैकी कुरु आणि पांचाल हे दोन मुख्य जनपद पाहायला मिळतात. सर्वात पहिला कुरु या जनपदाची माहिती घेऊया. ऋग्वेदिक काळ शिकताना आपण दोन ट्रायबल किंगडमचा उल्लेख केला होता. यामध्ये पुरु आणि भारत या दोन साम्राज्यांचा आपण उल्लेख केला. ऋग्वेदिक काळात स्वतंत्र असलेली ही दोन राज्ये उत्तरवेदिक काळात एकत्र आली आणि यांच्यापासूनच कुरु हे जनपद निर्माण झाले. या जनपदाच्या भूभागाला कुरुक्षेत्र म्हटलं गेलं. याचा अर्थ म्हणजे लँड ऑफ कुरुज. हे लोक दोआबाच्या उत्तर भागात स्थिरावले. कुरु जनपदाच्या प्रमुख राज्यकर्त्यांमध्ये परीक्षित आणि जन्मजय यांची नावे घेतली जातात. आता जर आपण पांचाळ साम्राज्यातील प्रमुख राजांचा विचार केला तर यामध्ये प्रवाहन जयवाल यांचे नाव समोर येते. यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं. आपल्या राज्यात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे कार्य यांनी केले. यांनी यांच्या राज्यातील शिक्षण क्षेत्राला आर्थिक मदतही केली. पुढे जाऊन हे कुरु आणि पांचाळ एकत्र झाले. यांनी दिल्ली आणि गंगा यमुना खोऱ्यातील भाग आपल्या नियंत्रणाखाली आणला. हस्तिनापूर ही यांची राजधानी म्हणून जाहीर करण्यात आली. पुढे जाऊन एक काळ असा आला जेव्हा हे दोन्ही साम्राज्य नष्ट होण्याच्या मार्गावर आले. यानंतर मात्र इतर जनपदांचे मोठ्या साम्राज्यात रूपांतर होणे सुरू झाले. यामध्ये काशी, विदेहा, कोशर या जनपदांचीही निर्मिती झाली. काशीच्या मोठ्या राज्यकर्त्यांमध्ये अजातशत्रूचे नाव घेतले जाते. विदेहाच्या मोठ्या सम्राटांमध्ये जनक राजाचे नाव समोर येते. विदेहाची राजधानी मिथिला होती. पण उत्तरवेदिक काळात फक्त जनपद होते का? तर नाही. या काळात आधीसारखे काही ट्रायबल किंगडम सुद्धा होते. या ट्रायबल किंगडममध्ये मगध, अंग आणि वंग यांचा समावेश होतो. पूर्व भागातील हे सर्वात मोठे भूभाग होते. या जनपदांचे राजे आपले साम्राज्य वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असायचे आणि यासाठी बऱ्याच धार्मिक विधी केल्या जायच्या. यामध्ये राजसूय यज्ञ ही एक महत्त्वाची विधी होती. हा एक अभिषेक सोहळा होता. याचा अर्थ म्हणजे राज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेक सोहळ्यानंतर अधिकृतपणे एखाद्या भूभागाचा राजा गादीवर बसायचा. प्रामुख्याने राजाच्या मुलाला जेव्हा गादीवर बसवण्याची वेळ यायची तेव्हा हा विधी करून त्याला राजा बनवलं जायचं. याशिवाय अश्वमेध यज्ञ सुद्धा केला जायचा. या विधीमध्ये एका घोड्याला खुलं सोडलं जायचं. घोडा जितकी जमीन व्यापेल तितक्या जमिनीवर तो राजा राज्य करेल असं मानलं जायचं. पण शेवटी या घोड्याला मारलं जायचं. यामुळेच या विधीला अश्वमेध म्हटलं गेलं. हा सुद्धा एक प्रकारचा विधीच होता. यानंतर तिसरा विधी म्हणजे वाजपेय. या विधीद्वारे राज्यात कोण कोण योद्धे आहेत याची ओळख व्हायची. तर आतापर्यंत आपण ऋग्वेदिक काळापासून उत्तरवेदिक काळापर्यंत राजकीय रचना कशी बदलत गेली याचा आढावा घेतला. पुढील भागात आणखी माहिती घेऊया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स दावा प्लेलिस्टला फॉलो करा.
थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.